नमस्कार. आज आपण आलो आहे अवसरी खुर्द या गावातील नगरकोट पाहण्यासाठी. समोर पाहू शकतो या कोटाची भव्य दिव्य वेस आहे. तशीच अजून एक वेस आहे. दोन वेस आहेत गावाला. त्या दोन्ही वेस आपण पाहणार आहे. खूपच सुंदर आहे, भव्य दिव्य. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि आतमध्ये पूर्वी इथं देवडी असावी. तब बंद आहे. गावाला एकूण 3 वेस आहेत. ह्या वेसीचं नाव काय? असं ना, म्हणजे मंचर वेस किंवा ही वेस असं म्हणतो तसं नाही ना काय? समोर पाहिलं तर काळभैरवनाथ मंदिर आहे. भव्य दिव्य आहे. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आपण. व ही वेस चला, मंदिर पाहिलं आपण आता. व अजून ज्या 2 वेस आहेत त्या पाहण्यासाठी जाऊ. अवसरी खुर्दची ही वेस आहे. या बाजूला गणेशाची मूर्ती आणि पलीकडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, पाहू शकते अशी. आणि याला लागूनच आहे काळभैरवनाथ मंदिर. ही एक दुसरी वेस आहे, परंतु नवीन काळातील आहे. आंबेगाव तालुक्यात मंचर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर अवसरी खुर्द नावाचे लहानसे गाव आहे. या गावात गडी सदृश काही बांधकाम आहे. भटकंती करताना आपण या गावाकडे वळतो. अवसरी खुर्द गावात प्रवेश करताना भैरवनाथाचे मंदिर आहे व त्याला लागूनच 2 बुरुजात बांधलेले प्रवेशद्वार पाहायला मिळते. या दरवाजाचे संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले असून दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात. रस्त्याच्या मधोमध हे बांधकाम आहे व सुंदर असे ही गावची वेस आहे. तसेच अजून 2 वेस आहेत, परंतु त्या नवीन काळातील आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर डाव्या बाजूस भैरवनाथाचे मंदिर आहे व बाजूलाच रामवाडा आहे. रामवाडा म्हणजे पेशवेकालीन राम मंदिर आहे. आतमध्ये आपणाला राम मंदिरामध्ये आपणाला थोड्याशा काही समाधी आहेत व मंदिर सुंदर आहे. सकाळी आपण लवकर पुण्याहून निघून प्रथम शेळपिंपळगावचा नगरकोट करावा. तो पाहून झाल्यानंतर आपण जवळच संगमेश्वर महादेव मंदिर आहे. भीमा आणि भामा नदीचा संगम होतो. ते पाहून झाल्यानंतर आपण खरपुडी खुर्द या गावामध्ये खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिर पाहून झाल्यानंतर आपण जरेवाडी या गावामध्ये 2 पाण्याची टाकी आहेत, ती पाहावीत. तसेच पुढे गेल्यानंतर गुळाणी गावात गडी आहे व पुढे वापगावचा भुईकोट किल्ला आहे, तो पाहून झाल्यानंतर धामणी गावामध्ये खंडोबा महादेव मंदिर आहे, ते पाहावे. तसेच पुढे गेल्यानंतर पारगाव शिंगवे या गावामध्ये एक नगरकोट आहे, तो पाहून झाल्यानंतर लौकी या गावामध्ये आपणाला एक पाण्याचं टाका आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.